माझा तुम्हाला आवाज येत असेल का नाही माहीत नाही, पण ही आहे कोकणाची प्रथा. म्हणजे जिथे जागा आहे त्यांचं पहिलं घर होतं. नमस्कार मित्रांनो, मी रुद्राक्षी बिर्जे, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आज माझा बॅकग्राऊंडच चेंज झाला असेल, कारण मी आहे आज गावी. तर काल आलो होतो मी रात्री, तुम्हाला बोललो होतो संध्याकाळी मी कालचा घरी यायचा प्लॅन करतोय, कारण आज आहे गोकुळाष्टमी. काल जन्माष्टमी झाली, काल रात्री ॲक्च्युली आमच्या इथं वस्ती झाली, पण मी काल झोपलो अचानक, कारण भिजत आलो होतो मी, त्यामुळे मला काय जाता आलं नाही. आणि आता मी ॲक्च्युली आहे घरी. मी आत्ताच जस्ट सुटलो आहे. आता फ्रेश वगैरे होणार आणि त्यानंतर मग फ्रेश होऊन मग डायरेक्ट जाणार गोविंद्यासाठी. तर सगळी पोरं जमा होत आहेत. ह्यावर्षी काय झेंडा वगैरे नाहीत जास्त, कारण पोरं नाहीत त्यामुळे. तर ह्यावर्षी गोविंदा काढायचं आहे फक्त. तर आता पोरं सगळे येत आहेत. मी पण आता लगेच फ्रेश होतो आणि निघणार मग खाली देवळात एक हंडी असते, ही मानाची हंडी फोडणार आणि त्यानंतर मग पूर्ण गाव घेणार. तर गाव घेतल्यानंतर मग शेवटला विसर्जन. तर बघूया आता कसं काय होतंय. तर चला, तुम्हालाही मजा येईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. असेच आपण मस्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो. तर चला, आता मी फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. सगळी पोरं जमा होत आहेत, चला. तर मित्रांनो, माझी आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वगैरे झालो मी. आता वरती निघालो पोरांना शोधायला. पोरं वरती आहेत, तयारी करत आहेत. तर आता त्यांना घेणार आणि खाली जाणार देवळामध्ये. बाकी सगळी मोठी मंडळी तिकडे खाली जमले आणि पोरं इथं वरती आहेत. तर चला, पोरांना घेऊया आणि निघूया खाली. तर सगळी पोरं जमत आहेत एक एक. आता देवळाजवळ आलो आहे. इथे पुरं पोड आहेत आणि देऊळ आलं आहे. आता इथे हंडी वगैरे बांधणार. हंडी बांधून मग सुरुवात गोविंद नाचवायला. तर चला, आता हंडी बांधूया आणि सुरुवात करूया.
गणेशवाडी वाला अरे गोविंद रे गोपाळ अरे गोविंद रे गोपाळ गोविंद रे गोपाळ अरे गोविंद रे गोपाळ जागा नाही मित्रांनो, माझा तुम्हाला आवाज येत असेल का नाही माहीत नाही, पण ही आहे कोकणाची प्रथा. म्हणजे जिथे जागा आहे त्यांचं पहिलं घर होतं ते सोडून परत इथे पाठीचे घर होतं तिथेही कुलूप होता, तिथेही बघितला, तिथेही जाऊन आले. तर ही आहे कोकणाची प्रथा. कितीही काही झालं तरी ज्याचा मान आहे तो चुकवायचा नाही. तर ही आपल्या कोकणामध्ये एक विशिष्ट गोष्ट आहे. तर ते तिथे झाले, आता हे पुढे जात आहेत. तर चला आता तुम्हाला दाखवतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आनंद येत असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला.
फिरून आलो आहे त्या बाजूला तिकडे धरणवाडी साईडला, आणि आता आलो आहे इकडे दहीहंडी फोडायला, मंदिरातली दहीहंडी. तर ती आता फोडणार आणि मग वरची घरं घ्यायला सुरुवात. आज काय दहीहंडी जास्त नाही, एक सलामी खाली दिली, त्यानंतर वरती एक माझ्या मते कोणती तरी नवसाची हंडी आहे, आणि ती फोडल्यावर मग डायरेक्ट पुढे घरं घेऊन डायरेक्ट नदीला. चला. कुठे वरती जाणार झाले. वरती एक तट गेलाय, खाली एक तट आहे, म्हणजे ही खालचा जो भाग आहे तो खालचा तट घेणार आहे आणि वरचा जो भाग आहे तो वरचा तट घेणार आहे. तर असा करून एक 7-6 वाजे म्हणजे 3 वाजेपर्यंत इथं खाली येतील, त्यानंतर मग सरळ निघणार पुढे. चला.
पहिली बाग आहे सोड
तर मित्रांनो, माझा आवाज येतोय का नाही माहीत नाही. मी आता माझ्या घरच्या इथे बसलोय. म्हणजे आता आमच्या घरी गोंधळ येईल. तिकडून त्या बाजून असं आला वरती, आता वरती गेलेत, तिकडून मग आमच्या इथे येणार. तर मी खूप मेहनत घेतो तुमच्यासाठी. तर त्यासाठी नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे का तो नाही आवडला आहे मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी खूप प्रयत्न करतोय. तर चला बघूया आता काय किती मजा येते. हा मित्रांनो व्हिडिओ जरा जामच मोठा होणार आहे, कारण भरपूर जणांच्या इथे घ्यायचे आहेत. म्हणजे मला हे तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं छोटं छोटं दाखवून काय तुमची मजा घालण्यात इच्छा नाही. तर सगळ्यांनी बघा नक्की. तर चला आता आमच्या इथे गोंधळ येतोय, तुम्हाला दाखवतो. अरे हरच्या कांद्यावरी ओ, हरच्या कांद्यावरी ओ, अरे गोविंद घ्या तुम्ही कोणाळ घ्या, राधा कृष्णाला संगाती घ्या. गोविंद घ्या हरी गोपाल घ्या, राधा कृष्णाला संगाती घ्या. राधा कृष्णाला संगाती घ्या, राधा कृष्णाला संगाती घ्या, राधा कृष्णाला संगाती घ्या, राधा कृष्णाला संगाती घ्या. गोविंदा आला रे आला तो तात्यावाला. गोविंदा गोविंदा
गोविंद गोपाळ नारायण हरी. अरे या विठूचा गजरारी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा या विठूचा गजरारी नामाचा रोविला. टाकल्या काय तर गोविंदा संपलेला आहे आणि आता गोविंदा नाही गोविंदा गोविंदा संपलेला आहे आणि आता सगळे विसर्जनाला निघालेत. गोविंदाचं विसर्जन. तर सगळे पोरं आहेत पुढे. नाही काही नाही ही बाबू आपण डायलॉग मारूया. मजा करायची असेल तर पोरांसोबत मजा करायची. चांगल्या बोले. तर आता गोविंदा विसर्जन करायला आलेले आहे. सर्व पोरं आहेत तिथे. सर्व आता आंघोळ करतात, विसर्जन करणार आणि मग निघणार घरी. वरती आता प्रसाद होतोय तर तो प्रसाद खाणार आणि गोविंदा संपवणार. तर मित्रांनो गोविंदा संपलाय. गोविंदा आता विसर्जन केलं. सर्व प्रसाद वगैरे खाल्ला सर्वांनी आणि आता हे निघालेत समोर. सगळे आता घरी निघतात. आता वाजलेत माझ्या मते 3 आणि आज हा गोविंदा गुन्ह्या गोविंदाने पार पडला आणि सर्वांनी नदीत वगैरे मजा वगैरे केली. तर हे तुम्ही पुरा बघितलं असाल तर त्यासाठी धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशीच आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ पडतील आणि ते तुम्हाला आवडतील अशी माझी इच्छा आहे. तर चला भेटू आपण अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.